नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील परळी शहरातील मदर टेरेसा सेवाभावी संस्थेच्या द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नटराज रंगमंदिर सभागृहात 17 फेब्रुवारी शनिवारी अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापक रामलिंग राजनाळे, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रतिमा वार्तापत्राचे संपादक ज्ञानोबा सुरवसे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले भांगे सर व मदर टेरेसा सेवाभावी संस्थेचे सचिव PL बागल, संस्थेचे संचालक अक्षय बागल, राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या मनीषा प्रभू बागल, छाया गाडेकर, पोपडे मॅडम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव प्रभू बागल यांनी अधिक माहिती दिली आहे. आम्ही ही मदर टेरेसा सेवाभावी संस्था स्थापन केल्यानंतर पहिल्यांदा द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल या द्रोणाचार्य बालक मंदिराची 2005मध्ये आम्ही सुरुवात केली आणि यावेळी आमच्याकडे फार कमी संख्या होती, 10 ते 12 विद्यार्थी होते, पण त्याचा आज फार मोठा वटवृक्ष झालेला आहे. आणि आमच्या संस्थेमध्ये ज्या या शाळेच्या प्रिन्सिपॉल जे आहे बागल मॅडम, तर यांनी फार कष्ट करून ह्या वटवृक्षाला आज फार मोठं रूप दिलेलं आहे आणि या वटवृक्षाच्या छायेखाली असे अनंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि त्यामुळे की या शाळेचा जो आलेख आहे हा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मला या सर्व माझ्या शाळेच्या स्टाफवर आणि विशेष म्हणजे शाळेच्या प्रिन्सिपॉल बागल मॅडम ज्या मुख्य भूमिकेमध्ये आहेत, यांनी फार कष्ट करून हे युनिट जे उभा केलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल, शाळेचा सकाळचा परिपाठ असेल किंवा शाळेमध्ये विविध होणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांच्या जयंत्या असतील, यामध्ये वेळोवेळी सर्व स्टाफला मार्गदर्शन करून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर परिपाठाला येण्यासाठी जी शिस्त लावली जाते, जी संस्कार इथे घेतली जातात, यामुळे मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे. यावेळी स्वागत गीताला साथ संगत करणारे तबलावादक संगमेश्वर गोपन पाळे व पेटीवादक माहेश्वरी खानापुरे यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील आनंदनगर भागात असलेल्या श्रम साफल्य बिल्डिंगमध्ये ही शाळा अतिशय दिमागदार पद्धतीने चालते. या शाळेत विविध कलागुणांबरोबर शिक्षणावरही विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगत विद्यार्थिनी गौरी परमेश्वर सोडगीर ही आनंद व्यक्त करते. नमस्कार, मेरा नाम है गौरी परमेश्वर सोडगीर. मेरे स्कूल का नाम है राजर्षि शाहू विद्यालय. मैं अब सेमी फर्स्ट में पढ़ती हूँ. मुझे मेरी स्कूल बहुत पसंद है. मेरे स्कूल में हमें सारे टीचर बहुत प्यार से पढ़ाते हैं, इसलिए वो सभी मेरे आदर्श टीचर हैं. वो हमें बहुत बहुत प्यार से पढ़ाते हैं. आज का प्रोग्राम मेरे लिए बहुत लकी प्रोग्राम था. आज मैंने ये नृत्य सादर किया. आज मुझे बहुत अच्छा महसूस हो रहा है, जैसे कि मुझे बहुत अच्छा लग रहा है. या शाळेतील MTS, NTS अशा विविध स्पर्धात्मक परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तम बाजी मारली असून यातील विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे यांनी सर्वांचे अभिनंदन करत शाळेचे कौतुक केले. मी ज्ञानोबा सुरवसे, संपादक दैनिक महाराष्ट्र प्रतिमा. द्रोणाचार्य बालक मंदिर ही शाळा परळीत अतिशय नामांकित आहे. सुमारे 21 वर्षापासून शहरात कार्यरत असून या शाळेनं अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आणि शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. शाळेत अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जाते. विशेष म्हणजे शाळेत सर्व महिला शिक्षिका असून प्रत्येक विद्यार्थ्यावर अतिशय बारीक लक्ष दिलं जातं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं मिळेल याकडे लक्ष दिले जातं. आज या शाळेने येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी करून घेऊन त्याच्याकडून त्याच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी या शाळेनं काम केलेलं आहे. या शाळेचे
विद्यार्थी सर्व क्षेत्रात अतिशय अष्टपैलूप्रमाणे काम करीत आहेत। विद्यार्थी जरी छोटे छोटे असले तरी त्यांची गुणवत्ता मात्र प्रचंड मोठी आहे। अशा या शाळेला शुभेच्छा। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। यात अतिशय उत्साह विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला। तसेच विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याचे सादरीकरण केले। यावेळी शाळेच्या शिक्षिका अर्सुल मॅडम यांनी अहवालाचे वाचन करून अधिक माहिती दिली आहे। 26 जानेवारी निमित्त विद्यार्थ्यांच्या अनेक खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या। त्यामध्ये मुलांनी अनेक पारितोषिकही मिळवली। आपण 26 जानेवारी निमित्त चेंडा कवायत, घुंगूर काठी, लेझिम, डंबेल्स, मासपीटी, योगासने इत्यादीची डेमो वयोगट फक्त 5 ते 7 वर्ष या मुलांनी टावरला अतिशय सुंदर डेमो सादरीकरण केले व उपस्थित प्रेक्षकांचे मन आकर्षित केलं प्रेक्षकांना। आज आपल्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। वार्षिक स्नेह संमेलनामध्ये छोटी छोटी मुले सुंदर नृत्य सादर करतील असा विश्वास आहे। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर अतिशय सुंदर नृत्याचे सादरीकरण केले। यात विद्यार्थी विविध वेशभूषा करून स्नेह संमेलनाचा आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भांगे सर यांनीही कार्यक्रमाचे कौतुक केले। द्रोणाचार्य शाळा ही नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तत्पर असते। कुठल्याही स्पर्धा असतील, क्रीडा विषय असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कला गायन असेल, चित्रकला असेल, इतर सर्व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी सहभाग मिळून त्यांच्याकडून तयारी करून त्या विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन या ठिकाणी कलागुण निर्माण करण्याचं काम ही संस्था करत आहे। पण आपण ही सगळी जबाबदारी, सगळी जिम्मेदारी आपण शिक्षकांवर आणि शाळेवर सोडायची नाही। त्याच्यामध्ये पालकांचा देखील खूप मोठा वाटा असला पाहिजे। विशेष म्हणजे बागल कुटुंबीय यांनी शिक्षण क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली असून यात पालकांचाही मोठा सहभाग दिसून येत आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केला। यावेळी उपस्थित असलेले माजी मुख्याध्यापक रामलिंग राजनाळे यांनीही शाळेचे कौतुक केले। मला एक आनंद होतो की ही शाळा जवळजवळ 24 वर्ष झालं स्टॅबल 5ला स्थापना झालेली आहे आणि आज 24, 20, 22, 25 झाले ना, 20 वर्ष चालू आहे। 20 वर्ष झाले संस्था चालू आहे। पूर्वीचे 12-15 ट्युशन टाईप होती, आज वृक्षवटवृक्ष झालेला आहे आणि हे मला तुमच्या समोरून दिसत आहे। या कार्यक्रमाचे संयोजक बागल मॅडम आणि बागल सर यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन खरोळकर मॅडम व आरसोळे मॅडम यांनी केले। तर वार्षिक स्नेह संमेलनाच्या तयारीसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख काळे मॅडम, शिंदे, चिल्लरगे मॅडम, साठे मॅडम व इतर सर्व शाळेच्या शिक्षक वृंदांनी सहकार्य केले। या शाळेत 5 वर्ष काम केलेलं आहे, अगदी मन लावून काम केलं आणि इतका आनंद कुठल्या शाळेत नाही। आता जरी मी शासनाच्या एक जॉब करत असले तरी मला ह्या शाळेची उणीव हमेशा भासत असते। मी सतत 8, 10, 15 दिवसातून मॅडमला कॉल करत असते आणि खरं सांगायचं तर आज मदर टेरेसा सेवाभावी संस्था आमचे संचालक बागल सर आणि मनीषा मॅडम यांनी मला आज इथं आमंत्रित करून अगदी मला म्हणजे इतका आनंद झालेला आहे खरं सांगायचं तर, आणि मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही। शाळेबद्दल सांगायचं म्हणजे खरं सांगायचं तर या शाळेमध्ये कोणताही विद्यार्थी गेला, जो आता मी UKG ला होते सर, म्हणजे अक्षरापासून इतर सगळ्या कलागुण संपन्न तो मुलगा अष्टपैलू बनूनच तो बाहेर पडणार। त्याचप्रमाणे शाळेच्या सेविका, स्कूल बसचे ड्रायव्हर नागेश लोखंडे व राहुल बनसोडे यांनी मोलाची कामगिरी केली। या कार्यक्रमात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व त्याला सर्व पालकवर्गाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, परळी वैजनाथ।